प्रत्येकाच्या वाट्याला आलेलं काम आहे, त्या कामाला त्या कर्माला देव माना हे वारकरी संप्रदाय शिकवतो. प्रत्येकाच्या वाट्याला आलेले आहेत. काम सोडून कर्म सोडून देवाकडे जाऊ नका. याच्याकरता सगळ्यात मोठं उदाहरण सावता महाराजांचं आहे. देव त्यांच्याकडे येत होते. वारी करण्यासाठी न जाणाऱ्या संताकडे देव येत होते. कर्माला देव माना. जे रोज जीवन जगताय ना त्याला पूजा माना, त्याच्यामध्येच पुण्य तयार होईल. शेती करताय, नोकरी करताय, जे काही करत असाल त्याला ईश्वर माना, त्यालाच कर्म माना. देव त्याच्यावर प्रसन्न होतो, कारण की देवाने त्याच्यासाठी निर्माण केलंय तुम्हाला. आणि ते जर तुम्ही इमानदारी केलं, करत नाही महाराज इमानदारी, यालाच दुर्बुद्धी म्हणतात. नोकरीवर ठेवा, कशा रीतीने मालक खड्ड्यात जाईल याला म्हणतात दुर्बुद्धी. कशा रीतीने आता मला ते अनुभव येतात भगवानगडाचं काम करता करता. कुठेही एक ड्रायव्हर होता, त्याच्या डोक्यात एकच की गाडी कशी खड्ड्यात जाईल. मी त्याला एक दिवशी विचारलं, असं का करतोस तू? मालक जरा प्रॉफिट मध्ये आला पाहिजे. मालक गेला खड्ड्यात म्हणे, पैसेच देत नाही. अरे मग पैसे माग नाही, त्याची गाडी खड्ड्यात घालायची. दुर्बुद्धी. विठला विठला. ज्याच्यावर आपण जगतोय, ज्याच्यावर आपला परिवार चालतो, ज्याच्यावर उदरनिर्वाह होतो, त्याला देव माना, त्याला ईश्वर माना, ते पूजनीय माना. तिथून तुम्हाला प्रॉफिट होईल. ऑपरेशन करताय ना, पैसा गवू नयेत. पण जर किचकट ऑपरेशन एखाद्या डॉक्टरने केलं ना, ते समाधान पैशात मिळत नाही. एखादी किचकट केस जर सोडवली ना, पैसा गवू नयेत, पण मी विजयी झालो हा आनंद, बौद्धिक आनंद वेगळा आहे. किचकट प्रसंग आहेत आणि आपण त्या प्रसंगातून बाजूला निघालो, तो आनंद वेगळा आहे. आणि तिथं जवळची माणसं लागतात. नाही कळालं? हीच गीता आहे बरं काय, काय फार मोठी गीता नाही आहेत. समोरच्या मोठमोठ्या योद्ध्याकडे पाहून अर्जुनाने कच खाल्ली होती. तुमच्या भाषेत सांगतो काय, म्हणजे ऐन टायमाला आपण निवडणुकीला उभं राहायचं आणि जो उभं राहिलाय त्यानेच कच खायची. तोच म्हणायला लागला माझं काही खरं नाही. लोक म्हणतील याचं खरं नाही, याला याचं मग वाटोळ करून टाक. कच खाणं म्हणतात त्याला. ज्याच्या जीवावर महाभारत आहे, एक पक्ष आहे ज्याच्या जीवावर पांडवाचा, तो मुख्य माणूस बौद्धिक दृष्ट्या घायाळ होतो अर्जुन. आणि तो एवढा मोठा अर्जुन भिक्षा मागता भली, हे युद्ध सोडून द्यावं. माझा मुद्दा कळाला का तुम्हाला? हे युद्ध, भगवंताचे शब्द फार गोड आहेत. जर तुला युद्ध सोडायचंच होतं तर अगोदर हा का म्हणला? सगळी इमारत उभी केली ना, ऐन टायमाला तू पाया काढून घेतोस, तू का म्हणला? नाही नाही महाराज, नातेवाईक आहेत, भावकी आहेत, सगळं सगळं दबाव आहेत. ज्ञानोबा यांची शब्द पाक. आधीच काही ओळखीची, अगोदर यांची ओळख नव्हती का? आजच मध्ये एकमेकाचे सोयरे झालात तुम्ही. निर्णय करत असताना अगोदर करा. तुमच्यावर 10 लोक आधारित आहेत. तुम्ही जर कच खाल्ली ना, वाटोळ होतं महाराज. म्हणून कधीही देशाचा पुढारी आणि घरातला मालक चांगला असेल तर शांती नांदते, शांती नांदते. तुम्ही सगळे भाग्यवान आहेत हो, भारतात जन्माला आलात. तुम्ही कधी कल्पना केली का की आता आज आपण एवढे मोठे लोक जेवलो, कीर्तनाला आलो आणि शांत रीतीने बसलो? युक्रेनच्या नशिबात आहे काही? कल्पना केली? तुम्हाला या शांतीचं महत्त्व कळतंय? युक्रेनच्या नशिबात आहे. मला सकाळी एका वकिलाने फोन केला, महाराज अर्ज द्या, आपल्याला पोलीस लागणार आहे. म्हणलं कीर्तनाला आपल्या अंगावर कशाला घ्यायचं? म्हणलं नेमकं काय घ्यायचं? नाही एवढी मोठी पब्लिक आहे. म्हणलं कीर्तनासाठी येणारी पब्लिक आहे, प्रचारासाठी आलेली नाही, आणलेली नाही, आलेली आहे. युक्रेनमध्ये बघा महाराज, जगणं अवघड आहे. आता काही काही देशाचे नावं घेत नाही मी. गाझापट्टी बघा तुम्ही, भाकरी मिळत नाहीत महाराज. श्रीमंताच्या घरावर बॉम्ब पडलेले आहेत. आपण कण कण साठवून एक इमारत उभी करतो आणि रात्रीच त्याच्यावर बॉम्ब पडतो. कसं दुःख असेल त्यांच्या अंतःकरणाला.
युक्रेनची लोक मरतात, लाश समोर दिसती, धर्माच्या नावाखाली अन्याय होतोय, राष्ट्राच्या नावाखाली अन्याय होतोय. आणि काही काही ते एवढे क्रॅक असतात ना, सगळे मेले तरी चालतील पण माझा अहंकार राहिला पाहिजे. अशाच्या हाताखाली आणि अशाच्या काळात जन्माला येणं हे पाप आहे. जन्माला कधी यावं याला सुद्धा किंमत आहे हो. आमच्या अगोदरचे कीर्तनकार एवढे भाग्यवान नाही जेवढे आम्ही भाग्यवान आहेत. त्यांनी कष्ट केले, त्यांनी तपश्चर्या केली, त्यांचा फोटो सुद्धा नीट नाही आहेत. आणि अशाचे कीर्तन युट्यूबला आलेले की ज्यांचं कीर्तन ऐकूच नाही. माझा मुद्दा आहे का, कीर्तनाच्या नावाखाली नेमकं काय सांगतात हे त्यांना पण कळत नाही. अहो तुम्हाला तर बोलू का, तमाशा चालत नाही हो, एवढे कीर्तन चालतात. ह्या कीर्तनाने त्यांना मात द्यावी, त्यांची दुकानं बंद करावेत, एवढे कीर्तन पुढे गेलेत. कशामुळे गेलेत? युट्यूबमुळं, सोशल माध्यमामुळं. आणि अशा काळात जे भाऊ असते त्यांचं कीर्तन आलं असतं महाराज युट्यूबला. बाबा असते त्यांचे शब्द आपल्याला, ज्यांच्या एका शब्दाने कल्याण होतं त्यांचे शब्द पाहिजेत. जो स्वतःच चांगलं करतो त्याच्यासाठी हे अभंग आहेत. तुम्ही ज्ञानी आहात पण दुखी आहात दुर्बुद्धीमुळं. ज्ञान त्याला म्हणावं आतला आत्मा शांत करतो. काय शब्द आहेत ज्ञानोबरांचे. ज्ञान त्याला, तुमचं ज्ञान तुम्हाला दुखी करतं. तुम्ही काय लोकांना देताय? काय काही ज्ञानी लोकांचे चेहरे पाहिले ना राक्षस बरे वाटतात. एवढ्या आठ्या असतात ना चेहऱ्यावर, जर बघितलं ना तर डोळ्यातून अंगार आल्यासारखं वाटतं महाराज. ज्ञानोबराय म्हणतात दृष्टी कशी असली पाहिजेत. समाजाकडे बाबांची दृष्टी बघा, फोटोमध्ये एवढा मोठा फोटो केलाय, बघा दृष्टी कशी आहेत. ज्ञानोबराय म्हणतात पेरोणी शेता जायचे. शेतकरी जेव्हा पेरून जातो, कवळे कवळे कोंब उगवतात, त्या कवळ्या कोंबाकडे शेतकरी ज्या नजरेने पाहतो ती नजर तुमच्यावर पडली पाहिजे, त्याला संत म्हणतात. आता काही लोक शेतकरी नाही आहेत, पूजा करणारे आहेत. ज्ञानोबराय त्याच्यासाठी सुद्धा दृष्टांत ठेवतात, पूजोनी देव पाहिजे. देवाची पूजा केली, कपडे घातले, अलंकार केला. त्याच्याही पुढे जाऊन सांगतो, काय काही लोक मूर्ती मानत नाही, मूर्ती पूजा मानत नाही. त्याच्याबद्दल माझा वाद नाही बरं का. मूर्ती पूजा व्यक्तिगत असते. मी मगाशी सांगितलं, आपलं कर्म आहे ना त्याच्यात आनंद शोधा. मूर्ती पूजा व्यक्तिगत आहे. जो मूर्ती पूजा करतो ना त्याच्याकडे पाहतो मी, किती बारकावे असतात. देवाचे कपडे शिवताना किती कलात्मक आहेत. हे फॅशन डिझायनरवाले काहीच नाही जेवढे कृष्णाचे कपडे. बघितलेत कधी वृंदावनला जाऊन? छोटे छोटे कपडे असतात, त्याला बारीक बारीक चमकीले धारा लावलेल्या असतात, चमकी लावलेली असते. ती इतका सुंदर देव दिसतो. अरे ती दृष्टी पाहिजे तुम्हाला. नामदेव महाराजांना सांगतो, ते देव सजला ना, पुजोनी देव पाहिजे. तो सजलेल्या देवाकडे पहा. अनंत जन्मीचे विसरलो दुःख, हे भगवंताचं आहे का? फक्त तुझ्याकडे पाहायची इच्छा आहे, याला म्हणतात देव. मग नजरेमध्ये सुद्धा प्रेम पाहिजे. आणि ते येतं केव्हा? आत असलं तरी येतं. आत वणवा पेटलेला आहे, दुःख झालेलं आहे आतून. तुमच्या तोंडातून चांगले वाक्य शक्यच नाहीत. म्हणून संतांची ज्ञानेश्वरी 700 वर्षामध्ये टिकली. याचं कारण ज्ञानेश्वरीमध्ये दम आहे. आपण आत्ताचे येतो, आपला काय विषय आला त्याच्यामध्ये? आत्ताचे आपण 700 वर्ष, जिथं भारत अशिक्षित होता, शब्द वाचता. आमच्या काळातली गोष्ट आहे. आमच्या बालपणामध्ये एखादं पत्र आलं ना तर जुन्या माणसाला, जे शाळेतल्या पोरांना म्हस्का लावा लागायचा, तुला मी चॉकलेट देतो, एवढं पत्र वाचून दाखव. स्वातंत्र्याच्या काळातला प्रश्न आहे. 60-65च्या काळातले जी लोक आहेत अजूनही त्यांना वाचता येत नाही. एक दिवशी आमचा नामदेव जो होता ना, पेपर घेऊन बसला होता. 86 वय आहेत, जेवढे सप्त्याचे लाकडे आहेत तेवढे त्याच्याकडे आहेत. आणि ते लाकडं पाहून लोक जळतात, हा भाग सोडून द्या. आणि तो पेपर घेऊन, इथंच आहे काय, पेपर घेऊन बसला आणि उलटा धरला त्यांनी. त्याला म्हणलं, काय रे, काय काय वाचतो?
काय नाही म्हणे फोटो बघतोय. नाही कळालं. ज्यांना इंग्लिश येत नाही ते इंग्लिश पेपर घेऊन चालतात, काय फोटो बघतात. काय कळते काय लिहिलं त्याच्यामध्ये. पण मला येतं हे दाखवणं हे सगळ्यात दुर्बुद्धी, हे घातक आहे. जे कधी दुःख का, तुम्ही एक लक्षात ठेवा, तुम्हाला दुःख का होतं, तुमच्यात जे नाही ते दाखवल्यामुळं दुःख होतं. जे आहे ते दाखवा, मानतील नाही तर नाही मानतील. तुम्हाला याच्या पुढे जाऊन सांगतो, रावणासारखा ज्ञानी आणि सोन्याच्या घरात राहणारा फक्त दुर्बुद्धी आली हो. मी आज जरा जास्त ओपनमध्ये बोलतो, थोडंसं लागलं तरी चालेल. सोन्याच्या घरात राहणाऱ्या रावणाला मुलीची कमतरता आहे का? नाही पटत. पुढाऱ्याला कमतरता आहे का? ते पुढाऱ्यापेक्षा रावण तो मोठा होता ना, तो तर खुद्द राजा आहे, त्याला कमतरता नाही. असं वर्णन आलेलं की त्याला 80,000 बायका आहे. नाही कळालं. ते ऐकून लोकांना टेन्शन येतं, ते कृष्णावर जाऊन घसरतात, रावणाचं मान्य करतात. तुम्हाला कळते किती मला नाही माहिती. कुणाचं मान्य आहे त्यांना? रावणाचं मान्य आहे. त्याच्या पुढे जाऊन सांगतो तुम्हाला, जो काही राजकारणी असेल त्याला असतील 2-4 विचार, सोडून द्या. स्वातंत्र्याच्या पूर्वी 300-300 बायका मुघलांच्या होत्या. त्याच्यावर का चर्चा करत नाहीत? त्याच्यावर का बोलत नाहीत? जुना इतिहास पहा भारताचा, कुठं कमतरता पडली तरी संसार त्यांचे चांगले झाले. पण रावणासारखा ज्ञानी आणि दशग्रंथी असून एक दुर्बुद्धी सुचली, स्वतःच्या मुलाला खांदा द्यावा लागला. एक दुर्बुद्धी स्वतःच्या मुलाला. मुलगा काय मंदबुद्धीचा होता का? इंद्रजीत. काय नाव आहे त्या मुलाचं? इंद्रजीत. इंद्राला धाक पाडणाऱ्या मुलाचं प्रेत रावणासारख्या ज्ञानाला खांद्यावर उचलावं लागलं. याला दुर्बुद्धी म्हणतात. तुमच्याकडे काय आहे याला महत्व नाही. किती पैसा आहे, किती ज्ञान आहे, 0 किंमत आहे त्याला. ती गरज आहे तुमची पैसा, पण आनंदासाठी सुबुद्धी पाहिजे. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, अरे आम्ही तर श्रीमंतीत जन्माला आलोय, पैसा गेला म्हणून काय झालं. आणि घेणारे दुर्बुद्धी आहेत. चोराचा पैसा टिकणार किती दिवस? मुंडे साहेब जेव्हा गेले ना, तेव्हा एक नेता रडत नव्हता, मग माझ्याजवळ होतात अंत्यविधीच्या टायमाला. त्याला मी त्याच वेळेस सांगितलं, तुला दुःख झालं नाही हे मला जाणवतं थोडंसं, पण इथून पुढं तुझ्या जीवनामध्ये कायम दुःख आहे. तुम्ही असं कसं काय म्हणतात? कळेल. ज्यांच्या आधारावर जगत होता, तो आधार ज्यावेळेस जातो ना, त्या बायकोला विचारा, तुम्ही नवरा गेल्याचं दुःख काय. शरीराचा बाजार मांडणारे लोक आहेत, शरीराला आधार देणारी माणसं नाही जगात. नवरा शरीराला आधार देणार आहे, परिवाराला आधार देणार आहेत. हयात असताना त्याची किंमत झाली पाहिजे. तो गेला ना, ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरी लिहिली हो, भरता रे हिण वनिता उपहत पावे सर्वता. नवरा नसलेली स्त्री असली ना, कोणीही वाईट नजरेने पाहतात, त्याला उपहत म्हणतात, अपमानित करतात. आणि जर असेल ना, माझा मुद्दा वेगळा आहे, सन्मानाने पाहतात. मंगल कार्यालयामध्ये सुद्धा मान असतो. पाय चुकलेली स्त्री असली तरी का सौभाग्यवती आहे, पतिव्रता आहे, श्रेष्ठ आहेत. पण नवरा नसेल तर लोक वाईट नजरेने पाहतात. म्हणून आधार महत्वाचा आहे जीवनामध्ये. आणि तो आधार तुम्हाला तुमचं मन आहे. हा अभंगाचा पाया आहे, हे अभंगाचं बॅकबोन आहे. तुमचं मन. कोणीच दुःख देऊ शकत नाही तुम्हाला, न कोणी आनंद देऊ शकतं. बुद्धी वाईट आहे, त्याला दुर्बुद्धी म्हणतात. आणि तृप्तीसाठी मी जेवण करतोय, ही सुबुद्धी. विठाला विठाला. देवासाठी भजन, देव प्रसन्न. लोकासाठी भजन, देव नाराज, लोक प्रसन्न. आणि लोक प्रसन्न झाले ना, महाराज काय करतील. नाथ महाराजांची ओवी फार सुंदर आहे. जे जे जन वंदिती तेची त्याची. आम्हाला असं वाटलं नव्हतं की हा महाराज तुरुंगात जाईल म्हणून. शिष्यमंडळी शब्द बदलतात, शिष्यमंडळी भाषा बदलतात. का झालं? तो बॅलन्स मनाचा आहे.
आणि जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, माझं मन मला ऐकत नाही, ऐकतच नाही. आता हे तुकोबाराय म्हणतात, तुमच्या मनाच्या बद्दल तुम्हीच ठरवा. तुकोबाराय म्हणतात ऐकत नाही. तर माझं म्हणणं असं आहे की नाही मनाने ऐकलं तरी चालेल, पण चांगल्या ठिकाणी लाग, चांगलं खा. चांगल्या देशात जन्माला आलायस, भारत देशामध्ये जन्माला आलाय. साधू संतांची जन्मजात सावली पडलेली, वाईट विचार करू नको. दुर्बुद्धी म्हणजे वासना, वाईट वासना, वाईट इच्छा. ज्ञानेश्वरीमध्ये याचा अर्थ फार वेगळा आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, कर्म केल्यानंतर कर्म फलाची इच्छा करणं याला दुर्बुद्धी म्हणतात. मराठी कळाली का? त्याच्या पुढे जाऊन सांगतो तुम्हाला. चांगलं कर्म केलं समाज दखल घेतं, पण मी केलं म्हणलं की ते वाळीत पडतं. कर्म चांगलं करावंच लागणार आहे, ते तुमच्या भल्यासाठी आहे, पण त्याच्यामध्ये जर तुमचा अहंकार मिसळला तर ते वाईट आहे. याला दुर्बुद्धी म्हणतात. आणि दुसरी वाईट बुद्धी, जिच्याकरता अभंग आहे, तो फार महत्वाचा शब्द आहे. जे केलं त्याचं फळ पाहिजे, सगळ्यात वाईट बुद्धी. विठ्ठला विठ्ठला, सगळ्यात वाईट बुद्धी बरं का. जे केलंय मी त्याचं मला फळ पाहिजे. मी उपकार केलेत ना, मला फळ पाहिजेत. एवढा लवकर कळणार नाही विषय. तुमचा चेहरा सांगतोय. एकदम उलटी गोष्ट सांगतो तुम्हाला. तुम्ही जन्माला आलात, तुमच्या वडिलांनी आईने कष्ट करून तुम्हाला वाढवलं, इथपर्यंत ठीक आहे. पण जेव्हा बाप म्हणतो ना की मी तुझा बाप आहे, माझं कर्तव्य आहे, तुझं कर्तव्य आहे मला सांभाळणं, तिथं भांडणं होतात. तो स्वतंत्र जीव आहे, स्वतंत्र जन्माला आलेला आहे, स्वतंत्र अस्तित्व आहे त्याचं. माझं कर्तव्य मी केलं, त्याचं कर्तव्य तो करेल. एवढं जर सुबुद्धी आली ना तुम्हाला, आयुष्यात दुःख होत नाही. अत्यंत बुद्धिमान माणसं मी शहरामध्ये पाहिले, लग्न झालं मुलाला वेगळं करतात, त्याच्यामुळं त्याच्यावर जबाबदारी पडते. जबाबदारी पडली की त्याला पैशाची किंमत कळते आणि तो पैसे कमवायला लागतो. आणि त्याचा परिवार, त्याची सून तिकडे गेली बायको की हे दोघं सासू सासरे मोकळेत. असे 50 परिवार माझ्या संपर्कात आहेत. महाराज कुठे निघायचे, आम्हाला बरोबर घेऊन चला. अरे म्हटलं पोरं त्यांचा संसार पाहतात. जर मुलाला वाटलं सल्ला घ्यावा तर ते बापाला विचारतात, तो सन्मान आहे. मानगुटीवर बसला ना पोराच्या, बाप नकोसा वाटणं हा त्या माणसाच्या जन्म घेण्याचा अपमान आहे. मराठी नाही कळत असून तुम्हाला. जबरदस्ती तुम्ही पोरांच्या मनगोटावर बसताय तुम्ही, तो अपमान आहे तुमचं. केलं काय आयुष्यात? लहानपणी आई बापाला त्रास दिला, मित्राला त्रास दिला, भावाला त्रास दिला, आणि आता तुम्ही तुमच्या पोराच्या मानगुटीवर बसताय मला सांभाळ म्हणून. तुमचं कर्तृत्व काय? तुम्ही काय असत? आणि त्याच्याही पुढे ज्याला आपण मोठं केलं ना, त्यांनी आपल्याला सांभाळावं, ही बुद्धीच खोटी आहे महाराज. आपल्या आधाराने तो मोठा झालाय, त्याची उंची पाहावी, अपेक्षा करू नयेत, ही सुबुद्धी. दुःखच नाही होत. मोठा गेला जिथे असेल तिथं सुखी असेल. जे सोनचं आणि सासूचं भांडण इथंच आहे. ती आल्यापासून तो गेला, काही दुसरं भांडण आहे का? काय भांडणाचं कारण काय? बरं जमवलं कोणी? यांनी काही प्रेम प्रकरणातून आणलेली नाही. आणि जी येणारी असते ती अगोदरच ठरवते, मी घरात राहणार, ती स्वतंत्र आहे. मग तुम्ही ज्या मुलीची निवड करता तिच्या विरोधात जाता. तुमची अटॅचमेंट जी आहे ना ती मुलाबरोबर आहेत. आणि मुलगा बायकोचं ऐकतो हे तुम्हाला सहन नाही होत. बायको पण हुशार असते, किती दिवस ऐकणार आहे आईचं? शेवटी मीच तुम्हाला आहे, आई किती दिवस पुरणार आहे? काय दोनच डायलॉग आहे तो. आई म्हणते मी जन्माला घातलाय, माझा आहे. भांडणं कशाचे आहेत? माझा आहे. बायको नवऱ्याला काय म्हणते, किती दिवस? बायको आईच्या पदराखाली राहणारी मीच आहे शेवटी तुम्हाला, आता नीट वागा. त्याचं सँडविच होतं. आणि बुद्धिमान माणूस तो दोघांचंही ऐकतो, करतो आपल्या मनाचं, दोघांचं ऐकतो. आईला म्हणतो तुला काय पाहिजे, हे घे.
बायकोला म्हणतो तुला काय पाहिजे हे घे, संपला विषय. आणि दोघांना सांगतो माझ्यामध्ये दखल देऊ नका. हे बुद्धिमान माणूस. आणि चालता चालता पुन्हा सांगतो महाराज, विश्वामित्र किती सुंदर तपश्चर्या करत होतं. मला खूप वाईट वाटतं बरं का विश्वामित्राचं. ज्ञानेश्वरीमध्ये सगळ्यात जास्त विश्वामित्राला आदर दिलेला आहे ज्ञानोबारायांनी. विठाला विठाला. झाली असेल एखादी चूक विश्वामित्राकडून, ज्ञानोबाराय लक्षात ठेवत नाही, गुणग्राही आहेत. बुद्धी वाढावी म्हणून जो मंत्र आहे तो मंत्र गायत्री मंत्र हा विश्वामित्राने तयार केलेला आहे. विश्वामित्राला साक्षात्कार झालेला आहे. त्या मंत्राचे स्वामी विश्वामित्र. गायत्री मंत्र. ज्या म्हशीचं दूध तुम्ही विकता ना, ती म्हशीची निर्मिती विश्वामित्राची आहे. हे काही तुम्हीच हायब्रिड करण्यामध्ये लय मोठे झालेत असं नाही. हायब्रिड ही विश्वामित्रापासून चालत आलेले आहेत. राजा नल, ज्याला दमयंतीवरून तुम्ही ओळखतात, त्यांनी स्वयंपाकाचं शास्त्र तयार केलेत, हे तुम्हाला माहित नाही अजून. आणि मला हे वाईट वाटते की त्यांचे गुणच तुम्हाला माहित नाही. नल म्हणले की दमयंती आणि विश्वामित्र म्हणले की रंभा. अरे दुसरं काय आहे का नाही? काही नाही कळलं अजून. अहो रंभा आपण होऊन येते इतपट तुमची लायकी पाहिजे हो. बायांनी आपलं हृदय देणं याच्याकरता आपली लायकी लागते. विठाला विठाला. जास्त वाईट वाटून घेऊ नका. म्हणून विश्वामित्राच्या तपस्येवर, शरीरावर, बुद्धीवर एखाद्या स्त्रीने आपलं शरीर अर्पण करणं, आपलं हृदय अर्पण करणं हा पुरुषार्थ आहे महाराज. हा अपमान नाही. हा 10 लोक तुमचे शिष्य होणं, 10 लोक तुम्हाला ऐकणं, हा आयुष्यात केलेला कार्यक्रम, कर्माचा प्रताप आहे. तो ताकद आहे ती. म्हणून हे करा तुम्ही, हे ज्ञानोबाराय सांगतायत. मनाचा स्वभाव आहे. टिकून जर टिकून धरलं ना, तुमचं जीवन कल्याण झालं महाराज. अमेरिकेतला राष्ट्रपती 17 वेळा राष्ट्रपती पदाला हरला होता. कधी कधी बघा, कधी कधी ज्या रावणाचा दृष्टांत मी तुम्हाला सांगितला त्याचीच एक दुसरी बाजू सांगतो. मन लावून ऐका. सोन्याच्या घरात राहणाऱ्या रावणाला काहीच कमी नाही, ही एक बाजू आहे. पण दुर्बुद्धी सुचली, आपल्या मुलाला खांदा द्यावा लागला, एक बाजू. दुसरी बाजू, ज्या अधिकारानं सोन्याच्या लंकेचा राजा झाला तो कंटाळला, एक दिवशी भोगाला, कंटाळला आणि स्तुती करायला लागलो शंकराची. बघा, मला अजूनही रावणाला लोक शिव्या देतात. दरवर्षी युपी मध्ये रावणाचा पुतळा जाळतात, पण जेवायचं असलं ना तर रावणाचे श्लोक म्हणतात. हेला म्हणतात नाईलाज. माणूस नकोय पण ज्ञान चांगलंय. माणूस आवडत नाही, ज्ञान. अहो अख्ख्या भारतातले जेवढे संन्यासी आहेत सगळेच्या सगळे जेवताना रावणाचा श्लोक म्हणतात. आणि दसरा आला की रावणाचा पुतळा जाळतात. माणूस नकोय पण ज्ञान पाहिजे. तो रावण जो भोगामध्ये सर्वश्रेष्ठ आहे, तो एक दिवशी उभगतो भोगांना. इतकं सुंदर वाक्य आहेत महाराज. कदा निलिंप निर्जरी निकुंज कोटरे वसन, रावणाचा श्लोक आहे हा. इतकं गोड लिहिलेलं रावणाने. कंटाळतो माणूस. जे 60च्या पुढचे ना, आणि ज्याला सगळं मिळाले ते पण कंटाळतात. रावण पण कंटाळतो. पण हे म्हातारं घर सोडत नाही. रावण म्हणतो कदा निलिंप निर्जरी निकुंज कोटरे वसन. शंकराला म्हणतो देवा, माझ्या जीवनामध्ये कसा दिवस उजडेल, केव्हा दिवस उजडेल. मी गंगेच्या पात्रामध्ये उभा असेल, रावण म्हणतोय बरं का. आणि राहण्यासाठी लंका नाही, निकुंज कोटरे वसन, पर्वताची गुफा असेल. सोन्याच्या घरात राहणारा रावण प्रार्थना करतोय, मला गुफेमध्ये राहायचंय, पर्वताच्या गुफेमध्ये राहायचंय. निकुंज कोटरे, कदा, केव्हा अशी माझ्या जीवनामध्ये वेळ येईल, हातामध्ये गंगेचं पाणी घेईल आणि भक्तीनं
रावणाचा श्लोक आहे, भक्तीनं माझ्या डोळ्यातून अश्रू गळतील, माझ्या डोळ्याला धार लागेल. शिवेती मंत्र मुच्चरण कदा सुखी भवाम्यहम. खूप गोड आहे बरं का. तोंडातून हर हर महादेव असं शिवेती मंत्र मुच्चरण, शंकराचं नाव घेत कदा सुखी भवाम्यहम, मी केव्हा सुखी होईल. सोन्याच्या घरात राहणारा रावण म्हणतो केव्हा सुखी होईल. बोटातली अंगठी दाखवू नका, बायांनी डुप्लिकेट सोनं दाखवू. इज रावणाची कदा सुखी, केव्हा सुखी. MBBS व्हायचंय, आमकं व्हायचंय, भाव टिकला पाहिजे. एवढंच लाईफ आहे बरं का, काही लाईफ नाही आहे. भाव टिकला पाहिजेत. अहो जर भाव टिकला ना, त्या वस्तू तुम्हाला सिद्ध होतात महाराज, वस्तू सिद्ध होतात. विठ्ठला विठ्ठला. मराठी कळली नाही अजून, वस्तू सिद्ध होतात. जर एक विषय तुम्ही 50 वर्ष गोखला ना, जगात तुम्ही अद्वितीय होता. जगात काही काही कंपन्या आहेत, घड्याळ्याच्या कंपन्या आहेत, चाकूच्या कंपन्या आहेत, रिव्हॉल्व्हरच्या कंपन्या आहेत, 200-200 वर्ष झालेत, एकच उद्योग करतात. मार्केटमध्ये वेटिंगमध्ये राहावं लागतं त्यांना. 1000 कंपन्या आहेत घड्याळ्याच्या, पण एकाच ठिकाणी त्याचा भाव थांबलाय, त्याला मार्केटमध्ये किंमत आहे. एकच विषय येतो. मला परवा एक महात्मा आला होता, वारकरी, चांगला होता. ज्ञानेश्वरीचे 2-4 पुस्तक वाचले. मला म्हणे छान लिहिले शास्त्रीची. म्हणलं हो, जरा अनुभवामृतामध्ये लिहा ना काही. मी मगाशी म्हणलं ना, काय सल्ला देतील लोक. महाराज म्हणलं नाही, म्हणलं आपलं ज्ञानेश्वर. नाही नाही, असं कसं, माऊलीचाच अनुभवामृत आहे. 65 माऊलीची आहेत, गाथा माऊलीच्या आहेत, तुमच्यासारख्याने लिहायला पाहिजेत. त्याला बोललो असतो मी माझ्या भाषेमध्ये, पण जाऊ दे, बोललो पहिल्यांदाच गडावर आलाय तो. ते 2-3 वेळा झाल्यानंतर त्याला म्हटलं बाबा असं आहे, माऊलीच 4 ग्रंथ आहेत, अनुभवामृत 65, सगळं माऊलीचं मला मान्य आहे, मी फक्त ज्ञानेश्वरीचाच आहे. मी फक्त माझा मुद्दा आहे का, माझं वर्णन नाही करत, माझ्याबद्दल नाही सांगत, मी फक्त ज्ञानेश्वरीचाच आहे. एवढाच भाव 50 वर्ष टिकला, एवढाच भाव 50 वर्ष टिकला. आज ज्ञानेश्वरीने पूर्ण गड सांभाळला महाराज. हे पोरं मिळतात का कुठं? यांचे चेहरे बघा ना तुम्ही, खुश आहेत. यांचे चेहरे पाहून महाराज लोक कीर्तन ठेवत नाहीत. आमच्या एरियात भगवानगडाचे पोरं नको. एरिया काय पाकिस्तान आहे का तुमचा? मला फार आनंद होतो बरं का. पोरांना महाराज घाबरतो, असे पोर आहेत गडाचे. जन्माला घालायचे छावा आहेत आताच्या भाषेत. महाराज लोक घाबरतात पोरांना. अजून काय कमवलं पाहिजे भगवानगडाने? काय ताकद आहे त्यांची? दहशत निर्माण केली पोरांनी. विठाला विठाला. परवा एक जण एका मुलाकडे आला, काहीतरी माझी पण असं आहे, बोलता बोलता एका ओवी ना, मला जेवढी पाहिजे तेवढीच घेतो मी, तुकडे टाकडे जे लागतात ना तेवढेच घेतो. का अथवा जरी फरी लवकर येत नाही माझ्या तोंडात. नेमकी ती मलाही उचलतो मी, ती जेवढी लागते तेवढी. आमच्या एका विद्यार्थ्याला तो म्हटला, शास्त्रीजींच्या कितीतरी मी चुका दाखवतो ओवीच्या. ती पोरं आता आमच्यासारखीच नाही शेवटी. हा मान्य आहे की शास्त्रीच्या चुका दाखवतो, हे तुझं म्हणणं बरोबर आहे, पण शास्त्री जसं बरोबर येतात तसं तू मराठी लक्षात घ्या. यालाच पाप आणि पुण्य म्हणतो. का वाईट सुचलं तुम्हाला? गायत्री मंत्राचा एवढा मोठा प्रतिसृष्टी निर्माण करणारा विश्वामित्र का सुचलं? एक क्षणासाठी का सुचलं? हे पाप आहे. आयुष्य उद्ध्वस्त झालं, काहीच लक्षात ठेवलं नाही लोकांनी. बदनामी ती बदनामीच जीवनामध्ये आली. फक्त एक भरती काही मोठी नाही, तो राजा होता विश्वामित्र, पण नको तिथं चुकलं. याला म्हणतात दुर्बुद्धी. उपजो उपजते, तिला दाबता आली पाहिजे. कदा नुपजो. देवाला 2 प्रार्थना आहेत, दुर्बुद्धी सुचू नये,
आणि सद्भाव टिकला पाहिजे. म्हणजे महाराज हे दोन्ही एकत्र करण्याचं साधन काय दुसऱ्या चरणात सांगतात. आयुष्यात कमवले उद्ध्वस्त होतं महाराज. काही काही मी तुम्हाला पोट तिडकीनं बोलतो महाराज. ज्या ज्या महाराज लोकांचं चुकतं ना, जे तुरुंगात जातात वगैरे, मी त्यांची टिंगल नाही करत. ती सुचली कशी दुर्बुद्धी. सगळं तुम्हाला उपलब्ध आहेत म्हणून मी तुम्हाला मगाशी सांगितलं की रावणासारखा बुद्धिमान माणूस, सगळं उपलब्ध आहे घरामध्ये. अप्सरा रावणाच्या सेवेला येत होत्या हो. रावणा वर्णन आलेलं आहे तिथे. आणि सोन्याच्या घरातल्या माणसाला कोण सेवा करणार नाही. कोणत्या स्त्रीला वाटेल की माझा नवरा गरीब असावा. पैसा असल्यावर काय कमी. आणि त्याला विनाकारण शेतीची दुर्बुद्धी सुचली. बुद्धिमान लोक लय हुशार बरं का. बुद्धिमान लोक, एक तो बुद्धिमान माझ्याकडे आला म्हणजे रावणाची काही चूक नाही. म्हणलं भावकी जिवंत आहे. बाजू घेणारी भावकी जिवंत आहे. म्हणलं कसं काय. कमाल झाली तुमचे. अपहरण केलंय पण अंगाला हात नाही लावला. अरे म्हणजे ती ताकदच नाही त्याची. तुम्हाला पण माहित नाही त्या गोष्टी. रंभेनं रावणाला शाप दिलेला आहे. वाल्मिकी रामायण मध्ये रावणानं आपल्या सुनेवर बलात्कार केलेला आहे. सांगत नाहीत लोक तुम्हाला. आणि त्या सुनेने शाप दिला, जर इथून पुढे जबरदस्ती करशील ना, तिच्या नवऱ्यानी शाप दिला ऋषीनी की इथून पुढे जर बळजबरी करते तुझ्या मस्तकाचे तुकडे होतील, म्हणून तो हात लावत नव्हता. नाही तर सारखं सारखं कशाला यायचंय. तुला पट्टराने करतो, महाराणे करतो, बघ बघ, हे याची गरज काय त्याला. शापाला घाबरत होता. आणि अशानं लोक चांगले म्हणणारी अवलादी आपल्या भारतात आहेत. बघा ना तुम्ही कशाला काय म्हणतील आणि कुणाला चांगलं म्हणतील काही सांगतायत. काहीच्या मते दुर्योधन हिरो आहे, रावण हिरो आहे, असू दे ना. पण दुर्बुद्धी तुम्हाला सुचली, तर सद्बुद्धी सुचली असती तर तुम्ही तुमच्या लोक पाया पडले असते. रावण किती चांगला आहे हे सिद्ध करण्यात बुद्धी घातली. त्याच्याऐवजी ज्ञानोबराय किती चांगले हे जर सांगितलं असतं तर एवढा समाज तुमच्या पुढे जमला असता. विठाला विठाला. योग्य वेळी योग्य सुचायला पाहिजेत. पापाचाही प्रभाव कमी होतो आणि पुण्याचाही प्रभाव कमी. काहीच गरज पडत नाहीत. एकदा राजाने अंगीकार केला, गरिबीची गरज राहत नाही महाराज. कमवायची पण गरज नाही आणि पैसे टिकवायची पण गरज. पण तुझे पाय चित्ती धरी, तुझं पाय मी चित्तात धारण करेल इतकं मला सबल बनव, इतकं सशक्त बनव. आजची मागणी बघा कशी आहे. 1000 पापी लोकांनी जर आपल्याकडे आले आणि आपलं मन बदलायचा प्रयत्न केला, बदलू नका. भगवान बाबाला आणि भाऊला हृदयात ठेवा. जिथं जिथं संकट येईल तुमच्या अंतःकरणामध्ये, संतांना आठवा. आपल्याकडून चूक होणार नाही. लक्षात ठेवा. तुझे पाय, पाय शब्दाचा अर्थ पाय नाही हा. नाही तर काय काही एवढे शान आहेत की ते पाय पादुका गळ्यात घेऊन फिरतात आमच्या गुरुच्या. हे काही पद्धत आहे काय. म्हणजे पाय शब्दाचा अर्थ आहे ज्ञान स्वरूप. तुझे पाय चित्ती म्हणजे हृदयात, हृदयामध्ये भगवंताला साठवल्यामुळं बाहेर काहीच कळत नाहीत. आणि जर परमात्मा हृदयात नसेल